नमस्कार मंडळी, तुम्ही कधी बनवला का गव्हाच्या पिठापासून अशा मस्त भन्नाट नाश्ता, अगदी झटपट आणि टेस्टी अशी आपली ही नाश्ता. तर कशी बनवायची ते पाहूयात. तर मंडळी, सर्वात आधी आपण 4 बटाटे घेतलेले आहेत. गव्हाचं पीठ 2 कप घेऊयात आणि 1 कप रवा घेऊयात आणि बटाट्याची साल काढून घेऊयात. सगळ्या बटाट्याची साल काढून आपण त्याला किसून घ्यायचे. अगदी कच्चे बटाटे इथे आपण वापरलेले आहेत. तर मंडळी, इथे तुम्ही पाहू शकता. आपण आता यामध्ये बटाटे घालूयात आणि आता यामध्ये 3 ते 4 कप आपण पाणी घालूयात. पाणी घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. 1 ते 2 मिनिटासाठी आपण हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर इकडे आपण कांदा, टमाटर कापून घेऊयात. कांदा, टमाटर आणि कोथिंबीर, 2 कांदे आणि 1 टमाटर आणि कोथिंबीर थोडंसं, 2 चम्मच मीठ आणि चिली फ्लेक्स पावडर आणि थोडंसं हिरवी मिरची कापलेल्या बारीक अशा. तर ते सगळं आपण मिक्स करून 5 मिनिटासाठी रेस्ट द्यायचं आहे. त्यानंतर आपण यामध्ये जिरे घालून घ्यायचे. जिरे घालून त्यामध्ये थोडंसं 1 चम्मच ओवा घालायचं आहे. तर आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता मस्त पॅन गरम करायला ठेवायचं आहे. पॅन गरम झालं की त्यामध्ये आपण हे बॅटर घालून घ्यायचं आहे. अगदी झटपट आणि भन्नाट असा नाश्ता आहे. तुम्हालाही नक्कीच आवडेल. तर मंडळी, तुम्ही ही एकदा ना एकदा नक्की ट्राय करा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. तर मंडळी, आता आपण तेल लावून घ्यायचं आहे पॅनला. पॅन छान गरम होऊ द्यायचं आहे, अजिबात चिटकत नाही. तर इथे आपण आता पॅनमध्ये घालून घेऊयात. एकदम भन्नाट आणि एकदम युनिक असा आपला नाश्ता आहे. एकदम याला तुम्ही म्हणू शकता गव्हाच्या पिठापासून धिरडे म्हणू शकता किंवा गव्हाचे डोसे म्हणू शकता. एकदम भन्नाट अशा नाश्त्यासाठी एकदम युनिक असा हा रेसिपी आहे. यासोबत तुम्ही मस्त चटणी बनवू शकता. तर कढईने थोडंसं तेल सोडून घ्यायचं आहे. मस्त मस्त भाजून घ्यायचं आहे. आता आपण पलटून घ्यायचं डोसाला. डोसा उठलेला आहे, अजिबात चिटकत नाही. तवा छान गरम होऊ द्यायचा आहे. तर मंडळी, तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. अंकिता रेसिपी मराठी या चॅनलवर नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी पटकन नोटिफिकेशन ऑन करा आणि नवनवीन रेसिपीज पहा. तर मंडळी, इथे आपली ही डोसा दुसऱ्या बाजूनेही पलटून घेतलेली आहे. मस्त अशी तयार होते ही गव्हाची डोसा किंवा गव्हाचा धिरडे. तर मंडळी, तुम्ही ही नक्की ट्राय करा. अगदी झटपट आणि पटपट असा आपला हा धिरडे इथे तयार झालेला आहे. अगदी गरमागरम आपण एका प्लेटमध्ये सर्व्ह करूयात. इथे असे तुम्ही उत्तप्पा पण बनवू शकता. या पद्धतीने थोडंसं जाडसर केलं तर उत्तप्पम पण होतात आणि डोसे पण. तर मंडळी, इथे पाहू शकता मस्त असा आपण गव्हाचे धिरडे आपण बनवून घेतलेले आहेत. गव्हाच्या पिठाचे आपण धिरडे इथे बनवून घेतलेले आहेत मंडळी. तर मंडळी, तुम्ही काय बघताय, तुम्ही ही नक्की ट्राय करा. तुम्हालाही खूपच आवडेल. अगदी झटपट आणि सिंपल. जास्त खूप तुम्हाला भूक नसेल तर तेव्हा तुम्ही हलकं हे बनवू शकता. खूपच एकदम झटपट अगदी 5 मिनिटात आपण ही नाश्ता बनवू शकतो. तर मंडळी, नक्की ट्राय करा. तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कोणता हवा आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवू शकता. तर मंडळी, रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या. बाय बाय.